नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि गावच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आत्ता आम्ही आलो आहे टिकलेश्वरला आणि आता जायचं आहे वरती. मी इथपर्यंत आलो. इथे आता जर का बघितलं तर आता चांगला सोयी झालं आहे, कारण का रस्ता पण झाला आहे चांगला. कारण का पहिला जर का मी आलो तो 4-5 वर्षापूर्वी तेव्हा रस्ता चांगला नव्हता. आता रस्ता वगैरे पार्किंग वगैरे सर्व व्यवस्थित केले आहेत. हे आमचे सगळे मंडळी आलेत, ते गाडी पार्क केले आणि ते वरती जा, इकडून चालत जायचं आहे वरती आपल्याला. तर जो काय प्रवास असेल तुम्हाला दाखवेनच. आणि मंदिर जर का बघितलं तर खरंच फार सुंदर आहे आणि तुम्हाला ड्रोन शॉट मध्ये टाकेन. तर चला जाऊया वरती, चला. तर हे आमची सर्व मंडळी आहे. सुचित, साईराज आहे, आकाश आहे, प्रतीक आणि राहुल आहे. असं मी चाललोय. रेनकोट घेऊन आलेलं आहे, पण आता बघू पाऊस असला तर चला जाऊया. हा खालून रोड येतो तिकडून, वरती जाऊन दाखवतो तुम्हाला खाली कसा व्ह्यू आहे तो. पहिला इथे गाड्या पार्किंग करायचं आणि इथून वरती चालत जायचं. पूर्ण डोंगर खोदले नाही, पूर्ण खोदलं नाही. तर चला जाऊया. आता सुरुवात केली आहे, तरी पण किती मिनटं लागेल बघूया चालत वरती जायला. पाऊस आलेला आहे आणि आम्ही आता थांबलेलो आहोत. म्हणजे ड्रोन भिजला नाही पाहिजे, बाकी काय पण भिजू दे, ड्रोन नाही भिजला पाहिजे. मग आम्ही सर्वांना सांगतो रेनकोट घाला, त्यावेळेला पाऊस नाही येणार, पाऊस नाही येणार. आणि आता बघा मोडून पण वाचणार नाही असं झालेलं सगळ्या पोरांचं. भिजत जाऊया आता वरती. मी तर पूर्ण भिजणार आहे, कारण का रेनकोट आहे पण खाली पॅन्ट नाही माझ्या, त्याच्यामुळे माझे लागणार आहेत. हे जादूचा वरचा जादू आहे. चला चले बघायचं म्हटलं तर बघा, इकडे वरती जायचं आपल्याला चालत. ट्रेकिंग मी भिजणार आहे बा. तू वरती जाऊन काय तर भिज, कारण माझ्याकडे बॅग दे आणि काय तर भिज. पुढे जाऊन व्हायचा आणि रोड वरती पण येतोय हा बघा. आणि हा इकडे असं वरती रोड बाईक आणला ना, मग तेच आपण एवढं चालण्यापेक्षा तिथे पण बाईक आणलेली असती. आम्हाला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही पुढे जातो. तर तुम्ही बघू शकता की कसं जायचं आहे तिथे. तर इथपर्यंत आलं आणि आता डबाला झाले, कारण का ट्रेक खूप मोठा आहे. 10-15 मिनटं चाललं पण दम लागला. नको नको धावत वगैरे काय नको. सर्विस सुरू करा आता तुम्ही. चिपळूणवरून आलेत ते कॉलेज बंक करून. हे बघा, इथून सपोर्टला आपल्याला बांधलेला आहे. हा सपोर्ट घेऊन वरती चढण्यास. आणि हा पुढचा व्ह्यू
दाखव थांबा. हा बघा जिप लाईन कुठून जाते कुठं आणि बघू शकता इकडे मार्लेश्वर आहे आणि या साईडला देवरुख आहे. तर चला जाऊया वरती. व्ह्यू बघा काय वाटतं. तर तो बघा तिथून आता मी वरती चढत आलेलो चालत आलो. एवढा अंतर पार केलं आहे. वरती जाऊया. वरती अजून बघण्यासारखं मोठं आहे. हे बोर्ड श्री टिकलेश्वर मंदिर. तर इकडून जाऊया वरती. बघायला झाले जाम कारण काय एवढा तलाव आलेलो आहे मी ढगात. वारा बघितलात ना काय वारा. त्यामुळे काळजी घ्या. तुम्ही याल तेव्हा चढताना काळजी घ्या कारण का वारा भरपूर आहे. जास्त काय लांब नाही राहिलं थोडं जवळ आलं. इथे वरती या डोंगरावर जायचं आपल्याला चालेल. हे सामान वगैरे आणण्यासाठी हे बांधलेले रोपवेट आहेत. ह्याच्यातून सामान ते वरती काय करायचं काम करण्यासाठी इथे हे आणतात घेऊन जातात. कालांतराने इथे रोपवे पण सुरू करायला लागेल असं वाटतंय. हे बघा धुकं बघा असं धुकं चालतं. आणि हे एक चांगलं आहे तसं म्हटलं तर पाऊस पण एवढं वरती आलो पण पायट्याने असं हा नाही बुलबुलीत नाही दिसलाय. थोडं चालण्यासाठी चांगलं आहे. तर काही ठिकाणी पाऊस पडला की पूर्ण ज्या पायऱ्या असतात त्या बुलबुलीत होऊन जातात. त्यामुळे चालायला त्रास होतो. पण इथे काय असं वाटलं नाही चालताना. बाकीचे गेलेत पुढे. मी पाठी एक आहे आता. चला ह्या वयात पण ह्या आजी आली वरती. आम्ही आत्ता चालतोय त्यामुळे दम लागतोय आणि आजी एवढं वय झालं तरी वरती चालत आल्या. आणि आज कसं सोमवार आहे आणि महादेवाचा वार आहे. तर चला गर्दी भरपूर असेल असं वाटतं आहे कारण का हे जे लोकेशन आहे टिकलेश्वर मंदिर हे बघा स्वयंभू महादेवाचं स्थान आहे त्याच्यामुळे गर्दी असेलच. तर चला जाऊया. लोकेशनच्या जवळ आलेलो आहे. तात्या तात्या जिरली
पोटात ढवलते पोटात. हो हे बघा स्वर्गात आल्याचं फील आहे स्वर्गात. इथून आम्हाला ती गाडी पण दिसते. इथं आम्ही गाड्या लावलेल्या आहेत.